आणि यानंतर एक मोठी अपडेट समोर येते। विकृत अशोक खरात प्रकरणी चाकणकरांची चौकशी केली जाणार आहे। एसआयटी आता रुपाली चाकणकरांची सुद्धा चौकशी करणार आहे। शिर्डीमध्ये खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव वरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फिर्यादी महिलेची चौकशी करू नका म्हणून रुपाली चाकणकरांनी दबाव टाकला होता आणि याच दबाव टाकल्याच्या आरोपांमध्ये संबंधित महिलेचा महिला आयोगाकडे अर्ज मागून घेऊन पोलिसांना कारवाई करण्याची धमकी सुद्धा दिली होती। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, आपण बघतोय की सध्या रुपाली चाकणकरांनी जरी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांचा पाय आणखीनच आता खोलात जाऊ लागलेला आहे। एसआयटी सुद्धा चौकशी करणार आहे रुपाली चाकणकरांची, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर जी माहिती सूत्रांच्या हवाल्यातून मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने एसआयटीची स्थापन करण्यात आलेली आहे। सगळ्या या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जी एसआयटी तेजस्विनी सातपुते ज्या की आयपीएस महिला अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी एसआयटी दाखल झालेली आहे, स्थापन करण्यात आलेली आहे। आणि या एसआयटीच्या माध्यमातून आता रुपाली चाकणकर यांची देखील चौकशी जी आहे ती ही एसआयटी करू शकते। कारण का नीरज जाधववरती जो शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झालेला होता, जो व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये अशोक खरातचा फिरतोय, सीसीटीव्ही फुटेज ते आहे, तर तो हा व्हिडिओ कसा काही व्हायरल झाला या सगळ्या संदर्भामध्ये तपास करत असताना महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना रुपाली चाकणकरांनी दबाव टाकला अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांकडून केले जात होते। ते आरोप तथ्य आहेत का हे तपासण्याचं काम शिर्डी पोलीस असतील किंवा एसआयटी असतील यांच्या माध्यमातून केले जात होते। आणि या सगळ्या अनुषंगाने आता रुपाली चाकणकरांची चौकशी देखील अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून होऊ शकते अशा प्रकारची शक्यता जी आहे ती सध्याच्या घडीला वर्तवली जाते। त्यामुळे महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे पाय आणखीन खोलात या सगळ्या प्रकरणामध्ये जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण का सातत्याने विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी जी आहे ती केली जाते आणि त्यामुळे एसआयटीने जर का चौकशी केली आणि या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी खरंच महिला आयोगावरती असताना अशा पद्धतीने जर का शिर्डी पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यासंदर्भामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये जो आहे तो दबाव टाकला असेल तर त्यांना अटक केली जाते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत। कारण का नक्कीच रोहन, एकंदरीतच आता एसआयटी पुढची पावलं काय उचलतं आणि नेमकं या प्रकरणामध्ये आणखीन काय काय धागेदोरे आपल्या समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।